पाहूयात पुढची बातमी। परभणी, हिंगोली, नांदेड, बीड यासह विदर्भ आणि मराठवाड्यातल्या इतर काही जिल्ह्यांमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। तर याच नुकसानग्रस्त भागाची आज धनंजय मुंडे यांनी पाहणी केलेली आहे। तसंच उद्या मंत्रिमंडळासमोर ही परिस्थिती सांगून आपण शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्यासाठी उद्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार असल्याचं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। अतिवृष्टीमध्ये आल्यानंतर ज्या 7,57,000 शेतकऱ्यांनी 1 रुपया पीक विम्याचा फायदा या ठिकाणी लाभ भरलेला आहे, त्या सर्वांना ह्या सर्व मंडळ अतिवृष्टीमध्ये 65 mm पुढे पाऊस झाला असल्यामुळे प्राथमिक 25% मदत ही क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडून तात्काळ मिळण्याच्या संदर्भात सुद्धा प्रशासनाने या कंपन्यांना आदेश केलेले आहेत। आणि याच्या पलीकडे जाऊन ज्याचं ड्रिप केलेलं आहे ते सगळं वाहून गेले, ज्याचा गोठा गेलेला आहे, ज्याचे पशुधन या ठिकाणी वाहून गेले, त्यांना सुद्धा मदत करण्याच्या बाबतीत उद्या मी सरकारला या ठिकाणी विनंती करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत 72 तासात पंचनामे नाही, इंटिमेशन करणं, 72 तासात इंटिमेशन मोबाईलवर करणं, हे जरी कायद्याने क्रॉप इन्शुरन्स कंपनीला द्यायचं असलं तरी या परिस्थितीला अनुसरून अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आज वीज खंडित झालेली आहे, अनेक ठिकाणी नेटवर्क चालत नाही, त्यामुळे मोबाईलनी इंटिमेशन होत नसल्यामुळे मी काल आयुक्तांना, संभाजीनगर विभागाच्या आयुक्तांना मी स्वतः सांगितलं, परभणीच्या कलेक्टरांना मी स्वतः सांगितलं, बीडच्या कलेक्टरांना सांगितलं, नांदेड हिंगोलीच्या कलेक्टरांना सांगितलं की तुम्ही तात्काळ कंपन्यांना आदेश काढा की इथं ऑफलाईन सुद्धा इंटिमेशन 72 तासाच्या आत जे शेतकरी देतील ती घ्या। आणि कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांना आणि मंडळ अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की त्या ठिकाणी लगेचच्या लगेच तुम्ही ऑफलाईन 72 तासाच्या आत या ठिकाणी इंटिमेशन घ्या।